नमस्कार, शिव सकाळ मित्रांनो। तर बऱ्याच दिवसानंतर आपण आज आलेलो आहोत नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अणकाई आणि टणकाई या किल्ल्याच्या ट्रेकिंगसाठी म्हणा आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। आणि ते अगदी शेजारी आपल्याला देवीला नारळ प्रसाद ही दुकानं आपल्याला पाहायला मिळतात। स्थानिक गावकऱ्यांची इथं दुकानं आहेत आणि आपल्याला गड किल्ल्यावरती ते या ठिकाणी मार्गदर्शन देखील करत असतात। आपण इथून वटीचं आणि नारळाचं साहित्य घेतलेले मित्रांनो आणि इथून आपण आता सुरुवात करत आहोत। किल्ल्याच्या आतमध्ये आपण या ठिकाणी प्रवेश करतो मित्रांनो, चला। प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या अणकाई किल्ल्यावरती जोश या ठिकाणी द्विगुणित झालेला आहे मित्रांनो। मित्र हो, नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील इतिहास प्रसिद्ध जोड किल्ले म्हणजेच अणकाई टणकाई। अणकाई हे या किल्ल्याचे पायथ्याचे गाव आहे। हे गाव मनमाड शहरापासून 8 किलोमीटर अंतरावर असून मनमाड नगर रस्त्यावर आहे। किल्ला अणकाई हे एक छोटे रेल्वे स्थानक असून तेथे काही निवडक प्रवासी गाड्या थांबतात। अणकाई आणि टणकाई हे किल्ले गिरिदुर्ग या श्रेणीत मोडतात। सातमाळ रांगेच्या दक्षिणेकडील फाट्यावर जेथून अजिंठा डोंगर रांगेची सुरुवात होते तेथे अणकाई आणि टणकाई किल्ले आहेत। हे जोड किल्ले 2 स्वतंत्र डोंगरांवर बांधलेले असून अणकाई किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची 3152 फूट आहे, तर टणकाई किल्ल्याची उंची 2802 फूट इतकी आहे मित्रांनो। या किल्ल्यांची चढाई सोपी असून वाट अगदी मळलेली आहे। मनमाड शहरातून कोणत्याही खाजगी वाहनाने आपल्याला अणकाई गावामध्ये सहज पोहोचता येते। चला तर मग मित्रांनो, आमच्या सोबत पाहूया अणकाई आणि टणकाई या किल्ल्याचा संपूर्ण प्रवास। आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। असेच आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो मित्रांनो। चला तर मग बघूया अणकाई आणि टणकाई या किल्ल्याचा संपूर्ण प्रवास। इथूनच पुढे आलो की आपल्याला अणकाई किल्ल्याच्या लेणी समूहांचं या ठिकाणी माहिती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग औरंगाबाद मंडळ यांनी लावलेली मित्रांनो। या लेणींचीच माहिती आपण वाचून झाल्यानंतर उजव्या हाताने अगदी बांधीव पायऱ्या लागतात आणि या बांधीव पायऱ्यांच्या मार्गानेच आपण सरळ साधारणपणे 15 मिनिट पुढे गेलो की आपल्याला टणकाई किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पहिला लेणी समूह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। पहिला आणि हा दुसरा लेणी समूह आहे मित्रांनो आणि या लेण्यांचा एक आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो। तो वरील आपण आय बटनवर जाऊन जरूर या ठिकाणी बघू शकता। अणकाई आणि टणकाई या किल्ल्यावरील स्वतंत्र लेणी समूहांचा व्हिडिओ आपण वरील लिंकवर पाहू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, लेण्यांपासून साधारणपणे 15 मिनिटांवरती आल्यानंतर आपल्याला अणकाई गावाकडनं हा पहिला बुरुज या ठिकाणी बघायला मिळतोय मित्रांनो। किल्ल्याच्या आतमध्ये आपण या ठिकाणी प्रवेश करतो मित्रांनो, चला। अगस्ती ऋषी की, अगस्ती ऋषी की। धन्यवाद आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आता आपण पहिल्या महादरवाज्यातला या ठिकाणी प्रवेश केलेला आहे मित्रांनो। हा पहिला महादरवाजा या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो। अतिशय भव्य दिव्य असा हा पहिला महादरवाजा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। चला त्याच्या काही डिटेल्स आपण तुम्हाला दाखवूया। पहिल्या महादरवाज्यातनं आतमध्ये प्रवेश केल्यानंतर उजव्या हाताला आपल्याला या ठिकाणी सैनिकांच्या चौक्या आपल्याला बनवलेल्या दिसतात। अतिशय प्रशस्त अशी ही सैनिकाची पहिली चौकी आपण या ठिकाणी पाहू शकतो। अणकाई आणि टणकाई
या किल्ल्याचा इतिहास यादव काळापासून सुरू होतो. देवगिरी किल्ल्यापेक्षा हा किल्ला जुना असावा असे तज्ज्ञांचे एकंदरीत मत आहे मित्रांनो. शके 974 साली श्रीधर दंडनायक हा अंकाई किल्ल्याचा द्वारपाल होता अशी नोंद सापडते. तसेच यादव काळात अंकाई किल्ल्याचा उल्लेख एककाही दुर्ग असा येतो. मोगल बादशहा शहाजहान याच्या कारकिर्दीत त्याचा सुभेदार खाने खानान याने हा किल्ला जिंकून घेतला 1635 मध्ये असाही काही ठिकाणी उल्लेख आपल्याला आढळतो. तर मित्रांनो, आता आपण अष्टकोनी बुरुजाजवळ या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आपण या ठिकाणी पाठीमागे बघू शकता, हा अष्टकोनी बुरुज आहे. आणि आत्ताच वन खात्याने नवीन या किल्ल्याची डागडुजी केल्यामुळं या ठिकाणी किल्ला पाहिल्याचा आनंद या ठिकाणी मिळवता येतो मित्रांनो. आणि हा अतिशय मोठा असा अष्टकोनी बुरुज आहे. त्याआधी दीर्घकाळ हा किल्ला अहमदनगर येथील निजामशहाच्या ताब्यात होता. फ्रेंच प्रवासी थेवेनोट याने इसवी सन 1665 साली अंकाई किल्ला हा सुरत औरंगाबाद या व्यापारी मार्गावरील एक महत्त्वाचे ठाणे असल्याचा उल्लेख केला आहे असं प्रवास वर्णनात आपल्याला आढळतं. हा किल्ला दीर्घकाळ मुसलमानी सत्तेच्या अंमलाखाली होता. मोगल काळात या किल्ल्याचा वापर मुख्यत्वे करून सामान ठेवण्यासाठी साठवणुकीसाठी केला जात होता. पुढे पेशवा निजाम यांच्या संघर्षामध्ये भालकी येथे तह झाला, तो म्हणजे 1752 साली. या तहानुसार अंकाई टंकाई हे किल्ले मराठ्यांच्या ताब्यात आले. पुढे मराठी साम्राज्याच्या अस्तानंतर 1818 मध्ये इंग्रज अधिकारी मॅकडोवल याने गडावर तोफांचा मारा केला. तेव्हा गडावरील शिबंदी ही इंग्रजांना शरण गेली आणि अंकाई टंकाई हे जोड किल्ले इंग्रजांच्या ताब्यात गेले असा एकंदरीत इतिहास आपल्याला या ठिकाणी अंकाई आणि टंकाई या किल्ल्याचा पाहायला मिळतो. मध्ये आपल्याला त्रिमुखी शिवाचं दर्शन होतंय मित्रांनो. नाही, त्रिमुखी शिव जसं एलिफंटा केव्हमध्ये बघायला मिळतो आपल्याला मित्रांनो. घारापुरीच्या लेण्यांमध्ये जे शिवाचं दर्शन होतंय मित्रांनो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. येथील शिवाचं दर्शन घेतल्यानंतर मित्रांनो तसंच आपण उजव्या हाताला आलो की आपल्याला इथून हा एक बुरुजामधनं तयार केलेला महादरवाजा दिसतोय मित्रांनो. द्वारपाल दिसत आहे आपल्याला, हातामध्ये भाला घेऊन उभे असलेले. आपल्याला ही शिळा आपल्याला कोरलेली दिसते मित्रांनो. अलीकडे नव्यानेच बनवण्यात आलेली शिळा आणि त्याच्या डाव्या बाजूने आपल्याला किल्ल्यावर जाणारा हा अतिशय सुंदर असा रस्ता दिसतोय आपल्याला. तर मित्रांनो, आता आपण वरच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि पाठीमागे आपण ही एक वास्तू या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो. या वास्तूला हमामखाना असे म्हणतात. पर्यंत आला असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चला, हा खाना तुम्हाला मधून दाखवतो. या अगदी विटांचं बांधकाम केलेलं आहे मित्रांनो. आणि वरती आपण घुमट बघू शकतो आणि या बाजूला छोट्या छोट्या काही खोले केलेले दिसत आहेत मित्रांनो. आपण या ठिकाणी बघू शकतो. ही हवा येण्यासाठी किंवा काय म्हणूया त्याला, हमामखाना म्हणजे नक्की काय येते मित्रांनो कमेंटमध्ये तुम्ही देखील सांगा. आणि
इकडनं आपण ही एक मोठी खोली बघू शकतो आणि मित्रांनो अगदी प्लास्टिकच्या बॉटल आपल्याला या ठिकाणी पडलेल्या दिसत आहेत मित्रांनो. कृपया करून आपण गड किल्ल्यांवरती स्वच्छता राखली पाहिजे मित्रांनो. प्लास्टिक जे आहे हे आपण कचरा कुंडीत टाका किंवा सरळ गडाच्या किल्ल्याच्या पायथ्याला घेऊन जा मित्रांनो. आणि येथून दिसणारं टंकाईचं हे अतिशय सुंदर असं रूप आपल्याला या ठिकाणाहून पाहायला मिळत आहे. येथूनच वरती आलो की मित्रांनो डाव्या हाताला आपल्याला ही किल्ल्यावरती गोशाळा बघायला मिळते आहे. आणि या गोशाळेच्या बाजूलाच आपल्याला या काही परत लेणी कोरलेल्या दिसत आहेत मित्रांनो. आणि या लेणीमध्ये गायी राहण्याची व्यवस्था केली असावी मित्रांनो. मध्ये आपल्याला लाईटची व्यवस्था केलेली देखील दिसते. आणि इथेच उजव्या बाजूला आपल्याला हे एक पाण्याचं टाकं देखील बघायला मिळतंय मित्रांनो. आणि येथूनच आता आपण थेट सरळ पुढे निघालेलो आहोत मित्रांनो. आणि येथे आपल्याला वानरराजांनी दर्शन दिलेलं आहे मित्रांनो. येथे बरेचसे वानरराज आपल्याला बघायला मिळतात. तर मित्रांनो आपण आता अगस्त्य ऋषींच्या आश्रमा ठिकाणी पोहोचलेलो आहोत. ज्या ठिकाणी अगस्त्य ऋषींनी तपश्चर्या केली. हे अगस्त्य ऋषींचं भारतातील एकमेव असं मंदिर आहे मित्रांनो. आणि ज्या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्र आणि अगस्त्य ऋषींची भेट झाली असं हे पवित्र ठिकाण. ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना अगस्त्य ऋषींनी मार्गदर्शन केलं आणि एक दिवस मुक्काम केला प्रभू श्री रामचंद्रांनी असं हे ठिकाण आपण या ठिकाणी बघत आहोत. आणि चला मित्रांनो आपण अगस्त्य ऋषींचं या ठिकाणी दर्शन घेऊया. आणि असं म्हटलं जातं की श्रावणामध्ये पूर्ण श्रावणात या ठिकाणी अगस्त्य ऋषींची महिनाभर खूप मोठी यात्रा असते. आणि श्रावणात या ठिकाणी भाविकांची खूप मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आणि या ठिकाणी हे खूप सारे वानरराज आहेत. वरती गोशाळा देखील आहे. आणि अतिशय सुंदर असं मनाला प्रसन्न करणारा परिसर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. आणि इकडे आपल्याला गोमाता देखील बघायला मिळते आहे. चला आपण अगस्त्य ऋषींचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो आता आपण अगस्त्य ऋषींचं दर्शन घेऊन आणि पुढे माचीवरील पुढच्या टप्प्याकडे निघालेलो आहोत. आणि हे आपल्याला इथं माचीच्या इथं वरती आल्यानंतर छोटी छोटी मंदिरे बघायला मिळत आहेत आणि समाध्या. आणि इथं हा एक आपल्याला तलाव पाहायला मिळतो आहे. आणि तलावाच्या अगदी मध्यभागी आपल्याला ही समाधी बघायला मिळते. असं म्हटलं जातं मित्रांनो की ही अगस्त्य ऋषींची समाधी असं म्हटलं जातं. आणि अतिशय सुंदर असा व्ह्यू आपल्याला येथून बघायला मिळतो या तलावाचा. माचीवरील हा तलाव पाहिल्यानंतर आपण आता पुढे निघालेलो आहोत. देखील आपल्याला एक भव्य दिव्य
वाडा दिसतोय, तर तो वाडा काय आहे ते देखील आपण या ठिकाणी बघूया चला. आणि इथूनच पुढे आलो की पुढे देखील आपल्याला हा मोठा असा एक तलाव बघायला मिळतोय मित्रांनो. पुढे देखील आपल्याला हा खूप मोठा असा तलाव बघायला मिळतोय मित्रांनो. आणि या तलावाच्या अगदी पुढे भव्य दिव्य असा राजवाडा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. तर मित्रांनो खूप असा भव्य दिव्य असा हा जो काही वाडा आहे, हा वाडा निजाम काळातील राजवटीची साक्ष देतोय आपल्याला. सर्वात जास्त राज्य आपल्याला निजामाने या ठिकाणी केलं असं इतिहासामध्ये काही नोंदी आपल्याला या ठिकाणी आढळतात. आणि आता नव्यानेच आपल्याला या ठिकाणी मधील पाण्याचे जे काही टाक्या आहेत हे उकरण्याचं काम वन खात्याकडनं सुरू करण्यात आलेले मित्रांनो. अतिशय भव्य दिव्य असं हे राजवाड्याचं रूप आपण या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो. इकडे आहेत काटे आणि अगदी एकाच प्रकारची केलेली रचना आपल्याला या राजवाड्याच्या चारीही बाजूने आपल्याला बघायला मिळते. आणि इकडे तटबंदीच्या वरती जाण्यासाठी आपल्याला हा एक रस्ता देखील केलेला दिसतोय मित्रांनो. आणि इकडे पाठीमागे मागील बाजूत जाण्यासाठी आपल्याला दरवाजा या ठिकाणी बनवलेला दिसतोय. आणि इथे पीर बाबांचं मोठे बाबा यांचा दर्गा आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी सूचना आहे, महिलांनी वर जाऊ नये, महिलांनी खाली दर्शन घ्यावे आणि चप्पल बूट देखील इथे काढावी अशी सूचना दिलेली आहे मित्रांनो. मोठे बाबांना नारळ देखील फोडला जातो मित्रांनो. आणि मित्रांनो इथं आल्यानंतर आपण मोठे बाबाचं दर्शन घेतल्यानंतर इथं आपण फोटोची लगबग या ठिकाणी बघू शकता. ही अशा ऐतिहासिक ठिकाणी आल्यानंतर आपण निश्चित तेथील काही क्षण कॅमेऱ्यामध्ये बंद करत असतो आणि अतिशय विलोभनीय दृश्य आपण या ठिकाणून बघतोय. सध्या इथं अगदी डागडुजीचं काम चालू आहे. डागडुजी झाल्यानंतर आपल्याला निश्चित आपल्याला आणि या ठिकाणी घरी संपर्क चालू आहे मित्रांनो. घरी संपर्क करणं देखील तितकंच गरजेचं आहे. आणि इथून आपण बाहेरच्या बाजूला जाऊन बघूया काही दिसतंय का बाहेर. येथून आपल्याला आजूबाजूचा परिसर निहाळता येतोय मित्रांनो. बाहेरून पाहिल्यानंतर आपल्याला ही अगदी भव्य दिव्य अशी तटबंदी आणि त्याला केलेले हे बुरुज आपल्याला पाहायला मिळतात हे मित्रांनो. आणि अगदी जवळून जर पाहिलं आपण तर किल्ल्याला नैसर्गिक अशी तटबंदी लाभलेली असल्यामुळे फारशी तटबंदी जास्त उभारण्याची गरज लाभली नाही मित्रांनो. असा हा अतिशय अभेद्य असा किल्ला आपण या ठिकाणी बघत आहोत.
सुरतेवर छापा घालून तिकडनं ज्यावेळेस शिवाजी महाराज परतत होते त्यावेळेस या व्यापारी मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे असं काही इतिहासकारांचं मत आणि त्याचं लेखन आपल्याला इतिहासामध्ये केलेलं आपल्याला आढळतं. आणि सुरत मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची महत्त्वाची भूमिका आहे असं देखील म्हटलं जातं. अतिशय जबरदस्त अशी वास्तू आणि गड किल्ल्यांवरती कुठकुठल्या गोष्टी असल्या पाहिजेत ह्या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेल्या आहेत. तर मित्रांनो, आता आपण घेऊया या ठिकाणी काही ठिकाणी सेल्फीचा आनंद, फोटोचा आनंद. तुम्ही पण सोबत राहा, बघत राहा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला देखील विसरू नका. तर मित्रांनो, आपला हा संपूर्ण किल्ला अनकाई पाहून झालेला आहे आणि आता आपण येथून परतीच्या मार्गाला लागलेलो आहोत आणि आता भेटूया आपण टणकाई किल्ल्यावरती. तोपर्यंत बघत राहा मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण टणकाई किल्ल्याची सुरुवात केलेली आहे आणि पाठीमागे बघू शकता हा अनकाई किल्ला. अनकाईवरनं आता आपण टणकाईवरती सुरुवात केली आहे. बाकीचे आपले मेंबर्स पुढे गेलेले आहेत आणि येथे देखील आपल्याला या कातळकोरीव पायऱ्या पाहायला मिळतात. अनकाई किल्ल्याचाच हा जोडीदार जोडगोळी किल्ला टणकाई आणि येथे ह्या कातळात कोरून काढलेल्या पायऱ्या आपल्याला या ठिकाणी अगदी लक्ष वेधून घेतात मित्रांनो. आणि येथून मित्रांनो ट्रेन आलेली आहे, त्याचा देखील आनंद आपण या ठिकाणाहून घेऊ शकतो. तर मित्रांनो, इथून आपण बघू शकता थम्सअप सुळका पुढे दिसतोय मित्रांनो. आपण अगदी पुसटचं दर्शन या धुक्यामध्ये होतंय मित्रांनो. या ठिकाणी आपण बघू शकता. आणि मित्रांनो, हे आहेत टणकाई किल्ल्यावरील 3 मोठे मोठे असे कोरून काढलेले तलाव. अतिशय मोठे मोठे असे हे तलाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. यावरून आपल्याला त्या काळातील भव्यदिव्य अशा एकंदरीत राजवटीची कल्पना आपण या ठिकाणी करू शकतो मित्रांनो. आणि या ठिकाणी ही लेणीस कोरलेली मित्रांनो असं वाटतंय आपल्याला आणि त्यामध्ये हे पाणी भरलेलं आपल्याला दिसतंय. असे हे मोठे मोठे 3 तलाव या टणकाई किल्ल्याच्या अगदी मध्यावरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. चालून चालून अगदी थकवा आलेला आहे आणि अगदी नव्याने बनवण्यात आलेल्या ह्या पायऱ्या आहेत. आणि मित्रांनो, येथून दिसणारं अनकाईचं विहंगमन असं दृश्य. आणि आता आपण टणकाई किल्ल्याच्या वरील टप्प्याला सुरुवात करत आहोत. आणि टणकाई किल्ल्याच्या महादरवाजाजवळ आपण अगदी काही सेकंदात पोहोचत आहोत मित्रांनो. आणि
हा आहे टणकाई किल्ल्याचा महादरवाजा. अंकाई हो अंकाई लिहिलंय. तर मित्रांनो, अगदी या टणकाई किल्ल्याच्या वरच्या पठारावरती आपण आता पोहोचलेलो आहोत आणि येथून आपण पाठीमागे बघू शकता. या ठिकाणी ही एकमेव वास्तू दिसते आपल्याला किल्ल्यावरती. आणि किल्ल्यावरती अनेक अवशेष आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आपण या ठिकाणी पाहिले तर अनेक घरटणं, अनेक पायांचे जोते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. चला मी तुम्हाला ते दाखवतो. या किल्ल्यावरती भरपूर प्रमाणामध्ये वस्ती असावी मित्रांनो. भरपूर मोठं पठार लाभलेलं आहे आणि हे आपण काही घरांच्या पायांचे जोते आपण या ठिकाणाहून बघू शकतो मित्रांनो. खाली आपण पाण्याचे मोठे मोठे टाके पाहिल्यानंतर, पाणी व्यवस्था पाहिल्यानंतर या ठिकाणी मोठी वस्ती असावी असा एकंदरीत अंदाज आपण या ठिकाणी करू शकतो. थोड्याच वेळात आपण समोर दिसणाऱ्या त्या वास्तूमध्ये आपण जाणार आहोत आणि ते देखील आपण पाहणार आहोत की वास्तूमध्ये आहे काय. तर मित्रांनो, एकंदरीत आपल्याला किल्ल्यावरती ही जी काही दिसणारी वास्तू आहे, या वास्तूजवळ आपण आता पोहोचलेलो आहोत. आणि एकंदरीत या वास्तूच्या स्ट्रक्चरवरून आपल्याला असं वाटतं की हे हेमाडपंथीय आपल्याला मंदिर वाटतंय. आपण मध्ये जाऊन बघूया नेमकं काय आहे ते. चला तर मग आपण जाऊया मध्ये. शिव शंभो हर हर शंभो महादेव की जय. यस, तेच वाटत होतं आपल्याला. हर हर महादेव. तर मित्रांनो, हे हेमाडपंथीय महादेवाचं शिवालय आहे आणि पूर्ण थकवा या ठिकाणी आल्यानंतर गेलेला आहे मित्रांनो. अतिशय गार हवा आणि भगवान शिवाचं दर्शन या ठिकाणी आपल्याला होतंय. आणि अनकाई टणकाई किल्ला सर केल्याचं जे काही सार्थक आहे हे आपल्याला या ठिकाणी झालेलं आहे. नंदी महाराज आहे त्या ठिकाणी. हर हर महादेव. शिव शिव शंभो हर हर शंभो. आणि भगवान शिवाचं दर्शन घेतल्यानंतर मित्रांनो, इथे समोरच आपल्याला खूप मोठा पाण्याचा तलाव या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. एकंदरीतच गाळ माती दगड याने हा तलाव बुजवला गेलेला आहे. पण एकंदरीत आपण या गडावरील पाण्याचे हे स्रोत आपण पाहू शकतो. आणि येथूनच आपल्याला या बाजूला एक छोटीशी वास्तू आपल्याला अगदी शिव मंदिराच्या समोर आपल्याला ही बघायला मिळते. एकंदरीत हा नंदी मंडप असला पाहिजे असा अंदाज आपण या वास्तूवरनं करू शकतो. अगदी काळाच्या ओघामध्ये, पडझडीमध्ये येथील अनेक वास्तू नामशेष झालेल्या दिसत आहेत, परंतु हे हेमाडपंथीय शिवमंदिर आपल्याला या किल्ल्यावरती एकमेव असं बघायला मिळतं आहे.
तर मित्रांनो हा आहे मनमाड दरवाजा. मनमाड शहराच्या दिशेकडनं दरवाजा असल्यामुळे याला मनमाड दरवाजा असं नामकरण करण्यात आलेले मित्रांनो. आणि इकडे पण आपल्याला जुन्या काही खाणाखुणा पाहायला मिळतात. सागाचं लाकूड आहे वरती आणि अतिशय जुना झालेला हा दरवाजा आहे. आणि मनमाड शहराच्या दिशेने जर आपण आलो तर या बाजूने आपण मित्रांनो यामध्ये चढू शकतो. आपण बघू शकता उजव्या हाताला इकडे अणकाई मातेचं मंदिर आहे मित्रांनो. अतिशय सुबक अशी सुरेख अशी मूर्ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आहे. हिला इंद्रायणी माता असं देखील म्हणतात आणि अणकाई माता देखील म्हणतात मित्रांनो. जवळपास 6.5 फूट इतकी सुंदर अशी ही मातेची मूर्ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. तर मित्रांनो आजचा हा अणकाई आणि टणकाईचा परिपूर्ण व्लॉग या ठिकाणी संपलेला आहे. आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह नव्या माहितीसह नव्या ठिकाणी. तोपर्यंत राम राम.